बऱ्याच लोकांनी असंही बोलले, की आता निवडून आल्यावर त्यांना विचारायचं का? निवडून त्यांनी आता राजकारणात यायचं का? त्यांनी फक्त मागावं. त्यांचं काम आहे, की भीक मागणे आणि घर चालवणे. आता यांनी निवडणूक उतरायचं म्हणजे हे हसण्यासारखं आहे किंवा ज्या लोकांनी मला हिणवून बोलले, मला त्यांना असं नाही, तर निवडणूक लढून, जिंकून त्यांना उत्तर द्यायचंय. लातूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवार म्हणून माऊली यांची ओळख आहे. काय सांगाल, तुमचं नाव चर्चेलं जाते, तुम्ही निवडणुकीच्या सामोरे जाणार आहात, काय नेमक्या प्रतिक्रिया? आता नाव तर चर्चेत येणारच आहे, कारण हा जगावेगळा घटक मानला जातो आणि तो घटक स्वतःचा हक्क कुठंतरी मागतोय, तर चर्चा तर होणारच आहे. आणि निवडणुकीचा विषय असा की मला कोणाच्या विरोधात निवडणूक लढायची नाही. माझ्या मते निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण आपण विरोधकाच्या सुद्धा मनावरती राज्य केलं पाहिजे, मला एवढंच कळतं. पण लातूर मध्ये सगळीकडे चर्चा केली जाते तुमची, की तुम्ही रिंगणामध्ये उतरलात किंवा पक्षाकडे तशी काही मागणी केली आहे का? हो, पक्षाकडे मागणी केलेली आहे, की जो माझा समाज आहे, की एक काहीतरी मला वेगळं दाखवायचंय. सगळ्या महाराष्ट्रालाच नव्हे, तर कुठेतरी एक वेगळं, की जे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. आमच्या आता बरेच तुम्ही आता जसं म्हणलात, की सर्वत्र चर्चा चालू आहे. तर चर्चा चालू असताना म्हणजे बऱ्याच लोकांनी असंही बोलले, की आता निवडून आल्यावर त्यांना विचारायचं का? त्यांनी आता राजकारणात यायचं का? त्यांनी फक्त मागावं. त्यांचं काम आहे, की भीक मागणे आणि घर चालवणे. आता यांनी निवडणूक उतरायचं म्हणजे हे हसण्यासारखं आहे. मला ज्या लोकांनी म्हणजे असं ठरवलं किंवा ज्या लोकांनी मला हिणवून बोलले, मला त्यांना असं नाही, तर निवडणूक लढून, जिंकून त्यांना उत्तर द्यायचंय. बरं, कसं जाणार आहात पैसे नसल्यामुळे समोर? मला हा प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न आहे, की पैशाचं तुम्ही कसं करणार आहे? तुम्ही आता माझ्या गल्लीत चर्चा करू शकता, गल्लीतल्यांना विचारू शकता. जर माऊलींनी तुम्हाला खर्च नाही केला किंवा पैसे नाही दिले, तर तुम्ही काय करणार? माझ्या गल्लीतल्यांचं म्हणजे जे पण माझी जनता आहे, त्यांचं एवढंच मत आहे, की आम्हाला पैसे जरी दुसऱ्यांनी दिले, तर आम्ही मत तुलाच देणार. तू आमचं लेकरू आहेस. ही त्यांची भावना आणि ही भावना समोरच्या व्यक्तीच्या मनात उत्पन्न करणं, त्यांच्या मनामध्ये जागा करणं याला महत्व आहे. माझ्या नजरेत पैशाला महत्व नाही. तर शहरामध्ये होर्डिंग लावता बी माऊलीकडे नाहीत असं देखील इथले नागरिक म्हणतायत. नेमकं नागरिक बी म्हणतायत की माऊलीला आम्ही कुणी बी आलं तर माऊलीकडेच आम्ही हो, हे करू. माझ्या जनतेचा तर कौल आहेच आहे आणि जर पैशाचीच गोष्ट आली, तर जनतेची एवढी पण तयारी आहे, की बऱ्याच वेळा असं ऐकलेलं आहे, की दुसऱ्या पक्षातनं पैसे दिल्यानंतर मतदान करतात. तर माझ्या प्रभागातील लोकं मला असं म्हणतात, "जिथं पैसे कमी पडतील, तर आम्ही तुला पैसे देतो, पण तू थांब." भाजपाच का निवडली, की नेमकं भाजपामध्ये यावं वाटलं? इतर पक्ष बी होते, भाजपाच का नेमकं? भाजपा का निवडली असं काही नाही, की मी सुरुवातीपासूनच जे पण भाजपचे कार्यकर्ते आहेत, जे नगरसेवक आहेत, त्यांचं माझं बसणं उठणं किंवा रोज चर्चेमध्ये जाणं, येणं, बसणं म्हणजे आमच्या अडचणी काय असतील त्यांच्यापुढे व्यक्त करणं आणि ते आम्ही व्यक्त केल्यानंतर त्यांचं प्रत्युत्तर आमच्याकडं योग्य प्रकारे येतं, की आम्ही तुमच्याकडे लक्ष देऊ किंवा आम्ही तुमचं काम करू. असं इतर पक्षामध्ये म्हणजे आतापर्यंत ज्या पण आमच्या काही अडचणी आहेत, मुळात म्हणजे तृतीयपंथी होणं हेच फार मोठी अडचण आहे. पण त्यातल्या त्यात पण आमच्या लोकांच्या काही अडचणी असतील त्या आतापर्यंत कोणी सोडवल्या नाहीत. तृतीयपंथी म्हणजे असं एवढं कमी समजलं जातं, की आज बघताय तुम्ही बऱ्याच घरांमध्ये, की मोठ्या लोकांच्या घरांमध्ये जनावरं सुद्धा एक पशु प्राणी सुद्धा व्यवस्थित लेकरासारखे सांभाळले जातात. पण आम्ही तृतीयपंथी आहोत हा दोष आमचा आहे का? आम्ही तृतीयपंथी आहोत म्हणजे आम्हाला तुम्ही का कमी समजायचं? एक समजा, जर तुमच्याच घरात आमच्यासारखा एखादा तृतीयपंथी जन्माला, तुम्ही काय करणार? त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करणारच आहेत ना, की तुमच्या मुलाला तुम्ही काय शिकवणार आहेत? बाळा तू असा वाग, तसा वाग. मग त्या दृष्टीनं पण आम्हाला बघा, आम्ही पण कोणाचे तर लेकरच आहोत. हे आमच्या ज्या पण काही अडचणी आहेत, आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षाकडं प्रत्येक वेळा वारंवार सांगत गेलो आणि ते आमच्या सोडवत गेलेले आहेत. म्हणून निवडलेलं. बरं, भाजपाने जर माऊलींना तिकीट भेटलं, माऊली कोणते विकास काम मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहे किंवा वार्डामध्ये करणार आहे, त्याच्यावर काय प्रतिक्रिया असते? विकास कामाचं म्हणलं तर तुम्ही आपण जिथं थांबलोय हा प्रभाग क्रमांक 10 आहे, इंडियानगर आहे.
सगळी जनता म्हणजे गोरगरीबच आहे इकडे सर्व. अडचणी म्हणजे आता तुम्हीच पाहू शकता, घरांच्या समोर नाल्या किती तुडूंब भरलेल्या आहेत. परत कुठल्या खांबे एकदम असं रस्त्यामध्येच खांबे आहेत. प्रत्येक वेळा अडचणींनी 10 वेळा सांगत असतात, की जेणेकरून त्रास होऊ नये. महानगरपालिकेनं विशेष लक्ष दिलं पाहिजे, की निवडणुकीपुरताच नगरसेवक मर्यादित नसतो. निवडणुकी आल्यानंतरच चर्चेत येणं, निवडणुकी आल्यानंतरच समाजाचं काम करणं हे चुकीचं आहे. आपल्याला खरी समाजसेवा करायची. आपल्याला नगरसेवक म्हणून निवडून दिलेलं असतं. ते आपण नगरसेवक झाल्यानंतर जनतेचे कामं योग्यरित्या केले पाहिजेत. आपण पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही इथून थोडंसं बाहेर जाऊन बघा. सगळ्या रस्त्याच्या बाजूनी सगळा कचरा आहे. त्या कचऱ्यामध्ये मच्छर होणं, ते परत हे इकडं म्हणजे वातावरण सगळं दूषित झालेलं आहे. ते एकदम आपण आपलं घर जसं सांभाळतो, मी जसं माझ्या लेकरांना शिकवते, की बाबा तुम्ही व्यवस्थितपणे स्वाभिमानाने जगा. मी तसंच माझ्या वार्डामधून सुद्धा स्वाभिमानानंच काम करेल आणि स्वाभिमानानेच स्वच्छता सगळ्याच गोष्टीचं मी एकदम करेक्टली परफेक्ट लक्ष देऊ शकते. मला गॅरंटी आहे माझ्या स्वतःवर. बरं, तिकीट जर पक्षाने दिलं नाही तर माऊली निवडणूक लढवणार आहात का? तिकीट देतील किंवा नाही देतील ते पक्ष ठरवेल ना. आपण निवडणूक लढायचं हे आपल्याला माहिती आहे. बाकी पक्ष मला किती पत योग्य समजते ते पक्षाच्या हातात आहे. बरं, काम माऊलींचं सुरू असणार आहे. मी तर काम माझं जे मला जनसेवा करायची पक्षाने तिकीट दिलं तरी मी करणारच आहे आणि नाही दिलं तरी मी करणारच आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर माऊली लातूरकर यांची चर्चा लातूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने केली जाते. लातूरून माणिक मुंडे, story.com.